जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक गावामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट रोड बांधण्यात आलेला होता। पण नुकतंच झालेलं हे काम अगदी निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय। शुक्रवारी पूर्ण झालेला हा सिमेंट रोड फक्त हाताने सहज उखडू लागतोय आणि त्यामुळे ग्रामपंचायतने केलेल्या कामाच्या गुणवत्तेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सरकारी निधीचा सर्रास अपव्यय झाल्याचा आरोप करत आज स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष रस्त्याचा भाग हाताने उखडून निकृष्ट कामगिरीचा पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी संबंधित ग्रामसेवक आणि पथदर्शक इंजिनियर यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होती आहे। या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नागरिकांनी दोषींवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आहे। पाच मध्ये कोणतेही काम करावं, उत्कृष्ट दर्जाचं काम करावं अशी आमची अपेक्षा। राजकारण आमच्या जातीत नाही। हे जे रोडचं काम झालं, यांनी काय केलं, दोन्ही साईडनं जे गाडी येत होती मटेरियल घेऊन, त्या दोन्ही साईडनं त्याचे टायर फसत होते। त्या टायरामध्ये थोडा मटेरियल टाकू त्याने दोन्ही साईड उच्च केल्या आणि मधली साईड बिलकुल 4 इंचाची आहे। उकरून दाखवू शकतो मी याची स्टेप काय। आणि रविवार सकाळचे 8-8:30चा टाइम होत असला अंदाजे पंचे, तरी हे सिमेंट सेट झालं नाही। कोणच्या डालमिया कंपनी, मी तर माझ्या कारकिर्दीत अजून पाहिलं नाही ते सिमेंट कोणत्या प्रकारचं आहे आणि त्याची सेटिंग किती टायमात होती। अंबुजाची सेटिंग 6 घंटे, अल्ट्राटेकची 12 घंटे आणि ह्या रोडचं काम इतकं पक्का झालं की याच्यातले असे दगडांचं काम इतकं पक्का कंपनीचं सिमेंट आहे आणि हे जास्तीत जास्त 2 इंचाची भराई या रोडची, जास्तीत जास्त 2 इंचाची। खाली ना कोणचं कॉन्क्रिटीकरण केलं गेलं, नुसतं कच्चं काम करून आणि घोड्याला लावून दिलं, कुठेही काही करत। आता त्याला दगडानं काढत चालले, हे बा हाताने कुठेही सांगा नुसतं गच्चा वापर केला गेला। याच्यात सिमेंटचा प्रकार काही नाही। लहान मुलांना पाहिलं तिथं एका धान्याला त्याने 3 बॅग टाकले, फक्त एका मोठ्या डंपरमध्ये 3 बॅग, म्हणजे त्याच्यात मिनिमम 9-10 टनचा माल बनत असेल का माझ्या मते। तर त्याच्यात 3 बॅग म्हणल्यावर ते काम पक्क झालं, पूर्ण पक्क काम आहे। कुठेही काढून घ्या आणि कोणत्याही प्रकारे घाला, पक्का कच्चं आहे, पक्का नाही। हे काय हातांनी मुलाला म्हणल्यावर पक्का आहे। मग याचं जे जिथून ह्या रोड मंजूर झाला त्यांनी एक वेळेस चेक करून घ्या इथं येऊन की किती प्रकारचं काम पक्क केलं। या वार्ड नंबर 5 मध्ये या इथल्या सर्व रहिवाशांनी आम्हाला बोलावलं आणि ही पूर्ण समस्या सांगितली। इतकी दयनीय समस्या आहे। आता हा जो रोड टाकला हा किती निकृष्ट हा त्यांनी सांगितलाच। आम्ही तर इथं हजर नव्हतो, पण ते हजर होते। इथं 2-3 इंचाचं फक्त याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे, बाकी पूर्ण भराव केला रिकाम्या मटेरियलमध्ये आणि हा रोड बनवला ठीक आहे। परंतु ते साईडला नाल्या बनवायला पाहिजे होत्या, तर त्या ठिकाणी नाल्या बनवल्या नाही आणि या घाणीचं जे पाणी आहे, जे नालीचं पाणी येतं, ते डायरेक्ट लोकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यांना म्हणजे ते रात्रीचे झोपले कसे असतील आणि जेवले कसे असतील, ही एवढी खतरनाक समस्या आहे। आणि याकडे ग्रामपंचायत आपलं म्हणजे कोणतंही लक्ष या वार्डामध्ये देत नाही। तरी हे सर्व ग्रामपंचायतने एकदा येऊन बघावं किंवा इथं थोडंसं एकदा येऊन जेवण तरी करून बघावं त्यांनी एका ठिकाणी बसून, मग कळेल या गरिबांचे काय हाल होत आहेत त्यांना। म्हणजे